गुड मॉर्निंग. मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये. तर मी मस्तपैकी पिंक कलरची साडी घालून तयार झालेली आहे, कारण आम्ही चाललो आहे साखरपुड्याला. तेरसचा मित्राचा साखरपुडा आहे, रोहिदास नाव आहे त्याचं. तर त्यांनी आग्रहाने सांगितलं होतं का मावशी सर्वजण या, पण आता मिस्टर गेले ड्युटीवर आणि श्रुती आहे पुण्याला, रोहिणी आहे तिच्या माहेरी, तिच्या भावाचं लग्न आहे म्हणून गिरू पण तिच्यासोबत आहे. तर तेरस आणि मी चाललेली आहे. तर आमचं सगळं आवरलं. सकाळी मिस्टरांच्या डब्याला बट्ट्याची भाजी केली होती. आम्हाला नाश्ता केला होता तिखट रवा आणि नाश्ता केला आणि आम्ही निघालो आहे आता. तेरस काय चाललं बेटा तुझं? चावी गाडीची चावी तेरस सापडत नाही. तेरसला गाडीची चावी सापडून देते आणि निघतो आम्ही. आणि बघा तेजू, हाय तेजू. हॅलो. हॅलो. आणि इथे गणपती बाप्पाला मस्तपैकी गुलाबाचं फुल ठेवून आम्ही निघालोय. कार्यक्रम वडंगलेला आहे तेरस. हो वडंगीच्या पुढे. हा वडंगेलाच आहे ना. वडंगली का खडंगली? हा खडंगी वडंगाचं काहीतरी. वडंगलीला कार्यक्रम आहे साखरपुड्याचा. तर चला बस स्टँडवरून चाललो आम्ही. पेट्रोल पंपा गेलो, पेट्रोल वगैरे भरलं गाडीमध्ये, निघालोय पुढे. आणि मुसळगावच्या दिशेने चाललो आहे आम्ही खडांगळीला. म्हणजे पहिलं मुसळगाव लागतं, नंतर वडांगळी खडांगळी आहे. तर हा आहे मुसळगाव इंडस्ट्रियल एरिया, जे मुसळगावला MIDC आहे. MIDC तर तिथे भरपूर सिन्नरचे बाहेरचे खेडोपाड्यातील भरपूर लोक कामाला आहे. जवळजवळ हजार मग 20,000 लोक कामाला आहेत. हो ना, मग हजारोंच्या संख्येत 20,000 आणि तेरस एखाद्या लाखाच्या घरात असतील. आणि एवढी लोकसंख्या आहे का? ते बघा भरपूर डेव्हलप एरिया हा. आणि ही MIDC आल्यामुळं सिन्नरला ही एक MIDC आणि माळेगावला एक MIDC आहे. 2 MIDC सिन्नरमध्ये आल्यामुळे सिन्नरचं महत्त्व खूप वाढलेलं आहे. दोन्ही बाजूला इकडं MIDC आहे. तर इकडे छोटे मोठे हॉटेल वगैरे आहे. तर इकडे आहे हा नाशिक पुणे बायपास आहे. हा इकडे नाशिक पुणे बायपास शिर्डी. ओके ओके ओके. हे बघा ही MIDC भरपूर मोठा एरिया, भरपूर मोठ्या क्षेत्रामध्ये. हा हे बघा औद्योगिक क्षेत्र, इंडस्ट्रियल एरिया. तर जवळजवळ 1-2 किलोमीटर अंतरावर हा एरिया पूर्ण आहे. आम्ही लग्नाचे भांडे घ्यायला वगैरे पण इकडे येत असतो, कारण इकडे रिंगियर कंपनी. हां, आणि इथून मध्ये गेल्यानंतर इथे रिंगियर कंपनी आहे, रिंग प्लस ॲक्वा, जिथे आमचा तेरस इंजिनिअरिंग झाल्यानंतर जॉईन झाला होता कोरोना काळामध्ये. इंजिनिअरिंग झाल्यानंतर नाही, इंजिनिअरिंग करता. हो, इंजिनिअरिंग करता येस इंजिनिअरिंग करता तेरस जॉईन झाला होता. कारण त्याच्या पप्पांचं म्हणणं होतं काम करण्याबरोबर म्हणजे शिक्षणाबरोबर काम पण केलं पाहिजे. आणि हे बघा आता इथून पुढे परत काय आता हे तेरस इंडस्ट्रियल एरियाच आहे अजून. हां सॉरी इंडस्ट्रियल एरियाचे अजून ही झाडं असल्यामुळे मला वाटलं इंडस्ट्रियल एरिया संपला, पण अजून काही इंडस्ट्रियल एरिया संपलेला नाही. ही बघा ही दाट झाडी आहे आणि मध्ये भरपूर इंडस्ट्रियल एरिया आहे. कंपन्या चालू आहे की बंद आहे? काय कंपनी हा चालू आहे. तर चला आम्ही चाललो ह्या बायपासने. नीलकमल कंपनी पाहिजे किती मोठी. हे बघा ही नीलकमल कंपनी अरुण गोविलची आय थिंक आहे ना. कोण अरुण हे बघा नीलकमल लिमिटेड. मी काल परवाच पॉलिसी काढली चेतन वैद्य यांची. तर हे ते नीलकमल कंपनीमध्ये कामाला इथे बरं का. आणि बघा हा रोड किती सुंदर आहे, खूप सुंदर झाडं लावलेली मस्तपैकी रस्त्याच्या मध्यभागी. आणि असा सुंदर रोड असल्या डायरिंगला मजा येते ना. वा मस्त, खूप छान रोड आहे. आणि चाललोय आम्ही साखरपुड्याला. तेजू दादा, हॅलो. हा तेजूने मस्त गॉगल लावलाय आणि चाललोय आम्ही मस्तपैकी. चला रोड भारी आहे पण इकडचा होय ना. चला. आणि इकडे इंडिया बुल्स ही कंपनी आहे, गुळबंचला आहे. ती बंद पडलेली सध्या, पण लवकरच ही चालू होणार आहे तेरसने असं मला सांगितलं. ते बघा हे मोठा प्रोजेक्ट आहे. खूप काही कारणास्तव तो बंद पडला. का बंद पडला एवढं काही मला माहीत नाही बरं का. आता सध्या बंद अवस्थेत आहे, पण लवकरच ती कंपनी चालू होणार आहे. तर चला इकडे खूप हिरवळगार दाट झाडी वगैरे आहे. आणि इकडे आहे वस्ती. खेड्यावर पण असे मोठे मोठे बंगले वगैरे असतात. ते बघा किती सुंदर आहे. ती खोपडीत आम्ही चाललोय पुढे. खोपडी गाव आहे हे. आणि खूप कडक ऊन लागत होतं रस्त्याने. आणि आमच्या बाप्पाची छत्री नेमकी तुटून गेली आहे. बघा बाप्पाच्या अंगावर मस्त रुमाल टाकलाय, कारण बाप्पाला पण तर ऊन लागतं ना.
आणि 12:15 वाजता फायनली आम्ही साखरपुड्याच्या ठिकाणी पोचलो आहे आणि भरपूर साऱ्या गाड्या बाहेर पार्क केलेल्या आहे. या लॉन्समध्ये साखरपुड्याचा कार्यक्रम आहे. हे बघा टेरेसनी गाडी पार्क केली. आम्ही लॉन्समध्ये पोचलो त्यावेळेस मुलगी बघायचा कार्यक्रम झाला होता आणि सुपारी फोडायचा कार्यक्रम आता चालू आहे. मुलीचे मामा आणि मुलाचे मामा सुपारी फोडण्यासाठी बसलेले आहेत. तर साखरपुड्याच्या कार्यक्रमाला बऱ्यापैकी गर्दी होती. ही बघा तुम्ही बघू शकता. पण माझ्या मात्र कोणी ओळखीचं नव्हतं त्यामुळे मी एकटीच बसली होती. हे बघा इथे मी बसली आहे सगळ्यात मागे, कारण रोहिदास सोडून माझ्या कोणी ओळखीचं नव्हतं. तर तेरस लगेच त्याच्या मित्रांकडे गेला. हे बघा इथं रोहिदासला तेरस भेटतोय. आल्यानंतर तो रोहिदासला भेटायला गेला. आणि मी मात्र भूतो आणि एकटीच बसली कारण माझ्या कोणी ओळखीचंच नव्हतं. तर मुलगी बघून झाल्यानंतर सुपारी फोडायचा कार्यक्रम असतो. त्यासाठी मुलीचे मामा आणि मुलाचे मामा स्टेजवर आलेले आहे. त्यांनी सुपारी फोडली आहे आणि आता सुपारी फोडायचा कार्यक्रम झाला. सुपारी फोडायचा कार्यक्रम झाल्यानंतर रोहिदासच्या मुलीच्या मामांनी तो दगड बाजूला उचलून ठेवला आहे. बघा हे मुलीचे मामा आहे. आणि लगेचच सुपारी फोडून झाल्यावर मुलगी आलेली आता पूजेसाठी. ही बघा ही आहे पूजा, रोहिदासची होणारी पत्नी. तर ही कॉम्प्युटर इंजिनियर आहे. ती आता पूजेसाठी बसती. तर मुलीची पूजा करण्यासाठी रोहिदासचे चुलता आणि चुलती बसलेली आहे. मुलीची पूजा करण्यासाठी मुलाचे चुलता चुलती बसतात. तर मुलाची पूजा करण्यासाठी मुलीचे चुलता चुलती बसतात. त्या पद्धतीने इथे रोहिदासचे चुलता चुलती पूजा करायला बसले. आणि पूजा झाल्यानंतर रोहिदासच्या चुलता चुलतींनी नवरीला घालण्यासाठी वस्त्र दागिने वगैरे दिले आणि नवरीची पूजा झाली. आता नवरी चालली आता वस्त्र बदलण्यासाठी. तर इथे आता नवरदेवाची पूजा होणार आहे. हे बघा हा सफेद शर्ट घातलेला रोहिदास नवरदेव आहे. तो आलाय पूजेसाठी आणि तो बसलाय पूजेला. तर इथे आता मुलाच्या पूजेसाठी मुलीची चुलता चुलती बसलेली आहे. तर मुलीच्या चुलता चुलतींनी पण नवरदेवाला वस्त्र दागिने वगैरे दिले आणि आता नवरदेव चाललाय कपडे बदलण्यासाठी. बघा तर आता मुलाची आणि मुलीची तयारी होईपर्यंत मुलाची वडील आणि मुलीचे वडील स्टेजवर आलेले आहे व्याही भेट घेण्यासाठी. तर स्टेजवर आल्यानंतर त्यांनी एकमेकांच्या कपाळाला गंध लावला, एकमेकांच्या अंगावर टॉवेल टोपी टाकली आणि नंतर त्यांनी गळाभेट घेतली. याला व्याही भेट असे म्हणतात. तर इथे आता व्याही भेटीचा कार्यक्रम चालू आहे.
तर व्याहींची भेट झाल्यानंतर आता इथे विहिणीची भेट चालू आहे. तर इथे नवरदेवाची म्हणजेच रोहिदासची आई आणि नवरीची म्हणजे पूजाची आई ह्या आल्या आहे आणि यांनी पण एकमेकींना हळदी कुंकू लावून एकमेकींच्या अंगावर शॉल टाकून एकमेकींची गळाभेट घेतलेली आहे. ती ही रोहिदासची आई आणि पूजाची आई आहे. आणि व्याहींची आणि विहिणींची भेट होईपर्यंत नवरीची सर्व तयारी झालेली आहे. नवरीने साडी बदलली. तर हे बघा जांभळ्या कलरची साडी नवरीने घातलेली आहे आणि सर्व दागिने वगैरे घालून नवरी आता तयार होऊन आलेली आहे आणि आता नवरीची परत एकदा पूजा होणार आहे. मनीषा कोंडे ही ज्या कार्याचे नाव घेतलेली त्यांनी ताबडतोब स्टेजवर यायचं. तर इथे नवरी तयार होऊन आल्यानंतर इथे नवरीला कुंकू लावायचा कार्यक्रम होत आहे. तर इथे कुंकामध्ये 1 रुपयाचं नाणं बुडून नवरीच्या कपाळी लावतात. याला कुंकू लावणं म्हणतात. आणि हे कुंकू लावून झाल्यानंतर 5 सुहासिनींनी नवरीची ओटी भरलेली आहे. हां मग काय आणि सुहासिनींची ओटी भरून झाल्यानंतर आता नवरदेवाच्या बहिणीने नवरीच्या गळ्यामध्ये हार घातलेला आहे. आणि नंतर नवरीला पुष्पगुच्छ दिला. आणि आता नवरी खाली गेली स्टेजवरून. तर आता नवरदेव म्हणजेच रोहिदास आला आहे स्टेजवर. तर रोहिदासने पण 3 पीस घातला होता. जशा कलरची नवरीची साडी होती त्यालाच मॅचिंग कलर नवरदेवाचा ड्रेसचा आहे. आता नवरदेवाची पूजा आहे परत एकदा. आणि इथे नवरदेवाची पूजा झाल्यानंतर नवरीच्या भावाने नवरदेवाला हार घातलेला आहे. हे बघा. आणि इथे साखरपुड्याचा संपूर्ण विधी आता जवळजवळ संपन्न होत आला आहे. शेवटचा विधी रिंग सेरेमनीचा म्हणजेच अंगठी घालण्याचा कार्यक्रम आता आहे. त्याच्यासाठी नवरदेव आणि नवरी दोघं पण स्टेजवर आलेले. या ठिकाणी रिंग सेरेमनीचा कार्यक्रम थांबला होता आहे.
आणि इथे रिंग सेरेमनीचा कार्यक्रम चालू असतानाच लगेच स्पीकरवर छान रोमॅन्टिक सॉन्ग लावलेले आहे. अशा प्रकारे नवरीने आणि नवरदेवानी दोघांना एकमेकांना अंगठ्या घातल्या आणि छान शांततेत उत्साहात हा साखरपुड्याचा कार्यक्रम साजरा झाला आहे. तर रोहिदास आणि तेरस हे मित्र आहे. ज्यावेळेस तेरस कंपनीमध्ये जॉबला होता त्यावेळेस रोहिदासची आणि त्याची ओळख झाली आणि त्यांची चांगली मैत्री जमली. रोहिदासचं नेहमीच आमच्या घरी येणं जाणं असतं. जेवण केल्याशिवाय लोक जायचं नाही. सर्व कामांनी जेवणासाठी बसून घ्यायचे. आणि साखरपुड्याचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही लगेच इकडे जेवणाच्या हॉलमध्ये आलेलो आहोत. आणि जेवणाच्या हॉलमध्ये बघा तर मला कोण भेटलं. इथं साखरपुड्याच्या कार्यक्रमाला मला हे रामदास तांबे भेटले. आम्ही दोघं बरोबर होतो कारण की त्यांचे पण मुलं मोठे झाले, माझे मुलं मोठे झाले. कोणत्या कोणत्या व्यवस्थित त्यांचं काय नाव सोबत त्यांचे दादा दादा आम्ही जेवायला आलो आहे. जेवण करतो आम्ही. चला या जेवायला. ते मस्त वरण भात, जिलाबी, वांगे बटाट्याची भाजी, बर्फी, पुरी, ठेचा आणि ही बघा ही वांगे बटाट्याची भाजी आहे. जेवायला बसलो आम्ही आता. चला हे बघा हे रोहिदासची वडील आहे. नमस्कार. रोहिदास खूप चांगला पोरगा आहे बरं का. आणि हे बघा हे रोहिदासची आत्या आहे, रोहिदासचे मामा. हा सॉरी चुलती आहे. हा त्याचा स्वभाव शांत, याचा स्वभाव शांत, त्याच्यामुळे दोघांचं छान जमलं. चला तर हा लॉन्स आहे जिथे हा कार्यक्रम झाला. इथे बहुतेक लग्न असावं संध्याकाळी, त्याच्यामुळे इथे डेकोरेशन त्याची तयारी चाललेली आहे. आणि साखरपुड्याचा कार्यक्रम शेजारी हॉलमध्ये होता. आणि साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला. आमचे जेवण वगैरे झाले. भरपूर ओळखीचे भेटले. ओळखीचे म्हणण्यापेक्षा आपण बोललो तर समोरचं पण बोलतो ना. आपण आपल्याच ॲटिट्यूडमध्ये राहिल्यावर समोरचं पण म्हणून विचार करणार हे तर फाशिस्ट आहे, त्याची कशाला बोलायचं. म्हणजे माझा स्वभावच असा आहे की मी जिथे जाईल तिथे माझी ओळख करून घेते. मी काय बोलते, मी कोणाशी पण बोलते. त्याच्यामुळे माझा स्वभाव सगळ्यांना आवडतो आणि माझी लगेच ओळख होऊन जाते. तर भरपूर जण मला ओळखीचे भेटले आणि आता आम्ही चाललोय घरी. चला तर मग आलो त्या रस्त्याने आम्ही परत घरी चाललो आहोत. आणि ह्या रस्त्याचा व्ह्यू तुम्हाला दाखवते. खूप छान रस्ता आहे, गाडी नुसती पळती. चला आम्ही चाललो आता घरी. आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते. कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा. चॅनल आवडला असेल तर सबस्क्राईब करा. ही बघा मुसळगाव इंडस्ट्रियल एरिया. मुसळगाववरूनच आम्ही परत चाललो आहोत. मुसळगाव. ओके बाय बाय.